नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणोती. आणि जर गाईज तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बरेच माझे सबस्क्रायबर म्हणतात की प्रणोती तुझा व्हिडिओ बघून आम्ही मेकअप करायला शिकलेलो आहोत, पण आता मेकअप करण्यासाठी कोणतेही प्रोडक्ट वापरायचे हे सुद्धा सांग. त्यामुळे भरपूर तुमचे रेकमेंडेशन, भरपूर जणांनी कमेंट केला होता की प्लीज मेकअप किटसाठी एक व्हिडिओ टाक. तर आज आपण एक मेकअप किट तयार करणार आहोत, स्पेशली ज्यांची स्किन टाईप ऑइली आहे, भरपूर तेलकट चेहरा आहे, खूप जास्त तेल येतं. तर आपण कसा मेकअप करायचा, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळे प्रोडक्ट रेकमेंडेशन जे पण माझे आहेत ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा मागवू शकता. आणि आता जे प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहेत, मी ट्राय करत आहे की ते सगळे प्रोडक्ट्स चांगले पण असावेत आणि अफोर्डेबलसुद्धा असावेत. आता अफोर्डेबल घालायचं ह्याचा अर्थ हे नाही की सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट्स जे आहेत ते दाखवा, असा माझा हेतू नाही आहे. कारण जे पण आपण प्रोडक्ट स्किनवरती लावतो तो चांगला असलाच पाहिजे. कारण जर स्किनवरती तो सूट नाही झाला तर भरपूर तुम्हाला स्किन इश्यूज होऊ शकतात. त्यामुळे आपण चांगले प्रॉडक्ट्स वापरणार आहे. आणि प्लस मी ट्राय करेन की ते अफोर्डेबल असू देत. अराउंड 700पर्यंत जे असतील प्रोडक्ट्स, तर तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वतःसाठी मागू शकता. आणि गाईज, व्हिडिओच्या शेवटला आपण सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहे. जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचे नावसुद्धा मी घेणार आहे. तर चला आता आपण क्विकली व्हिडिओ स्टार्ट करू. चेहरा जर ऑइली असला किंवा ड्राय असला, कोणताही असो, पण मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करायचं. ठीक आहे, स्किन केअरमध्ये आपण काय करतो, पहिला आपण फेस वॉश करायचा. ऑइली स्किन टाईप असेल तर फेस वॉश झाल्यानंतर टोनर लावायला अजिबात विसरायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही टोनर लावता ना तेव्हा पोर्स जे तुमचे मिनिमाइज होतात आणि त्यामुळे जास्त ऑइल निघत नाही. त्यामुळे तुम्ही टोनर अजिबात स्किप करू नका. जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर अजिबात स्किप करू नका. टोनरमध्ये मी करंटली प्लमचा हा टोनर यूज करत आहे. हा मला खूप आवडतो आणि हा ऑइली स्किन टाईपसाठी सुद्धा सूट होऊन जाईल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही हा यूज करू शकता. आणि त्यानंतर मॉइश्चरायझरसाठी तुम्ही एक लाईट वेट मॉइश्चरायझर नक्की यूज करा. बऱ्याच वेळा ना ज्यांचा स्किन टाईप ऑइली असतो ते मॉइश्चरायझर लावायला अवॉइड करतात. तर असं करू नका. तुम्ही एक वॉटर बेस किंवा एक लाईट वेट मॉइश्चरायझर, जसा की हा पॉन्ड्सचा आहे आणि भरपूर ऑप्शनसुद्धा आहेत लाईट वेटमध्ये, तर ते तुम्ही ट्राय करू शकता. पण मॉइश्चरायझर नक्की लावा, म्हणजे तुमची स्किन जी आहे ते हायड्रेटेड राहील. आणि त्यानंतर जर तुम्ही बाहेर जाणार असाल किंवा दिवसाचं जर फंक्शन असेल तर सनस्क्रीनसुद्धा लावायला अजिबात विसरू नका. सनस्क्रीनमध्ये तुम्ही ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन यूज करू शकता. हा लाईट वेट आहे आणि खूप ड्यूई फिनिश येतो, तर हा सनस्क्रीनसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर हे झाले स्किन केअरचे सगळे स्टेप्स. आणि आता स्किन केअर माझी पूर्णपणे झालेली आहे. आणि सुरू करण्याच्या आधी सांगते की माझा स्किन टाईप जो आहे तो नॉर्मल आहे, जास्त ऑइली नाही आहेत. पण जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुम्ही कोणते प्रॉडक्ट्स वापरायचं ते तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू. आता सगळ्यात पहिला स्टेप आहे प्रायमर. प्रायमरसाठी माझ्याकडे एक खूप चांगलं रेकमेंडेशन आहे तुमच्यासाठी. आता तुमची जर स्किन टाईप ऑइली असेल ना तर प्रॉडक्ट असे सिलेक्ट करायचे ज्याच्यानं अजून जास्त ऑइल निघणार नाही. फॉर एक्झाम्पल, प्रायमरसाठी हा इनसाईटचा प्रायमर खूप छान आहे आणि हा ॲक्च्युली एक जेल बेस्ड प्रायमर आहे. आणि प्रायमर प्रोटेक्ट्स अँड मॉइश्चराईज, लॉंग लास्टिंग आहे आणि हा ऑइल फ्रीसुद्धा आहे. मी हा खूप टाईपपासून यूज केलेला आहे, खूप चांगला आहे, जास्त ऑइल नाही निघत. तर हा तुम्ही यूज करू शकता. आणि प्लस हा अफोर्डेबलसुद्धा आहे. ह्याचा रेट वगैरे तुम्हाला सगळं इथे दिसून जाईल. तर सगळ्यात आधी आपण लावणार आहे प्रायमर. फाउंडेशनसाठी, ऑइली स्किन टाईपसाठी माझ्याकडे 3 तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात आधी हा आहे मेबेलिनचा फिट मी फाउंडेशन. आणि हा पण ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे नॉर्मल टू ऑइली स्किन. हा खूप चांगला आहे, हा मी यूज करत आहे. सेकंड ऑप्शन मी तुम्हाला देते, तो आहे हा शुगर पॉप फाउंडेशन. आणि हा एक वॉटर रेझिस्टंट आहे. त्यामुळे जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर खूप जास्त घाम येतो, खूप तेल निघतं, तर त्याच्यासाठी सुद्धा हा बेस्ट आहे. मॅट फिनिश देतो. आणि अजून एक मॅट फिनिशमध्ये ऑप्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन. तर हे तिन्ही फाउंडेशन जे आहेत ते ऑइली स्किन टाईपसाठी खूप चांगले आहेत. तर आज आपण काय करणार आहे, हा मेबेलिनचा आपण फाउंडेशन यूज करणार आहे.
आता फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी मी मार्सचा ब्रश यूज करत आहे आणि हा आहे फाउंडेशन ब्रश F01 आणि ह्या ब्रशसाठी ना मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे. जर तुम्ही नाही बघितला तर तो नक्की बघा. खूप डिटेलमध्ये ह्या प्रॉडक्टबद्दल मी डिस्कस केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर आपण आता फाउंडेशन ब्लेंड करून घेणार आहे. सर्क्युलर मोशन्समध्ये मी हा फाउंडेशन ब्लेंड करत आहे. आता सेकंड रिकमेंडेशन कन्सिलरसाठी आहे स्विस ब्युटीचा हा लिक्विड कन्सिलर. हा वन ऑफ द बेस्ट कन्सिलर्स आहे. मी आजपर्यंत जितके पण कन्सिलर्स यूज केले त्याच्यामध्ये मला हा खूप आवडतो, कारण हा खूप अफोर्डेबल आहे आणि हा फुल कव्हरेज देतो. खूप मस्त आहे, तर हा हायली रेकमेंड करते. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुद्धा बाय करू शकता. तर आता कन्सिलर मी अंडर आईजमध्ये यूज करत आहे आणि डोळ्यांच्या वरती सुद्धा यूज करत आहे, कारण इथे सुद्धा डिस्कलरेशन असतं. चेहऱ्यावरती कुठं पिंपल असेल तर तो सुद्धा तुम्ही हाईड करण्यासाठी यूज करू शकता. आपल्या लिप्सच्या अराउंड सुद्धा डार्कनेस असतो, नाकाच्या बाजूला सुद्धा डार्कनेस असतो, तर तिथे सुद्धा तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. आणि जर तुम्हाला कोणता हा एरिया हायलाईट करायचा असेल तर तिथे सुद्धा कन्सिलर यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं नाकाचा जो ब्रिज आहे त्याला हायलाईट करण्यासाठी सुद्धा तुम्ही कन्सिलर वापरू शकता. आता कन्सिलरसाठी मी हा मार्सचा कन्सिलर ब्रश यूज करत आहे. कन्सिलर जेव्हा पण तुम्ही ब्लेंड करता तेव्हा कन्सिलरला स्प्रेड करायचं नाही. जिथं तुम्ही कन्सिलर लावलेलं आहे फक्त तिथंच त्याला ब्लेंड करायचं. सगळीकडे आपण फाउंडेशन कसं सगळीकडे पसरवतो तसं कन्सिलर नाही पसरवायचं. जिथं लावलं आहे फक्त तिथंच ब्लेंड करायचं. आपण कन्सिलर आणि फाउंडेशन लावलेलं आहे, त्यानंतर ह्याला सेट करणं खूप गरजेचं असतं. कन्सिलरला सेट करणं खूप गरजेचं असतं, कारण ते जर तुम्ही नाही केला तर क्रीसेस दिसतात आणि त्या फाईन लाईन्समध्ये ना असे कन्सिलर जाऊन बसतो आणि तो अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे त्याला सेट करण्यासाठी आपण काय वापरतो, कॉम्पॅक्ट पावडर वापरतो. कॉम्पॅक्ट पावडर ऑइली स्किन टाईपसाठी जो बेस्ट मला वाटतो तो आहे मेबेलिनचा हा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर. हा मॅट आहे, पोरलेस, तुम्ही इथं बघू शकता हा मॅट आहे, पोरलेस सुद्धा लिहिलेला आहे आणि त्याबरोबर अप टू 12 आवर्स ऑफ ऑइल कंट्रोल हे करतं. त्यामुळे हे ऑइली स्किन टाईपसाठी खूप बेस्ट आहे. हे जास्त महागसुद्धा नाही आहे, तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आता मी एक पावडर ब्रश यूज करत आहे आणि ह्याला सेट करत आहे. आता आपला फाउंडेशन कन्सिलर झालेला आहे, आपण त्याला सेटसुद्धा केलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, कॉन्टोरिंग ब्लश आणि हायलायटर. तर आता जर तुमचा स्किन टाईप ऑइली असेल तर क्रीम प्रोडक्ट्स अजिबात वापरायचे नाही किंवा तुम्ही अवॉइड करू शकता, कारण जे क्रीम प्रोडक्ट्स असतात ना ते ड्राय स्किनसाठी बेस्ट असतात. म्हणजे खूप छान वाटतं ड्राय स्किन असेल तर. पण जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल ना तर क्रीम प्रोडक्ट्स तुम्ही शक्यतो अवॉइड करा. पावडर प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी बेस्ट असतात. आणि आता कॉन्टोरिंग ब्लश आणि हायलाईटसाठी मी एकच पॅलेट वापरणार आहे, जे मी रिसेंटली मागवला होता आणि मला तो खूप आवडला. लिटरली खूप चांगला आहे आणि प्राईस तर ह्याची म्हणजे लिटरली असं वाटतं की यार ह्या प्राईसमध्ये तुम्हाला एवढं छान प्रॉडक्ट कसं मिळालं. आणि आता मी एवढं कौतुक जे प्रॉडक्टचं करत आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा चिक एबू प्रॉडक्ट. तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर तिन्ही मिळून जातं. कॉन्टोर हा खूप जास्त पिगमेंटेड आहे, ब्लशसुद्धा खूप पिगमेंटेड आणि हायलायटर इज ऑल्सो व्हेरी गुड. तर हा एक हायली रेकमेंड मी करते प्रॉडक्ट. तर आता ह्यातला आपण काय करणार आहे, कॉन्टोर सगळ्यात आधी कॉन्टोरिंग करून घेणार आहे. कॉन्टोरिंगसाठी मी हा ब्रश यूज करत आहे. हा आहे पावडर ब्रश F102 हा ब्रश आहे. मल्टीपर्पज ब्रश तुम्ही यूज करू शकता. तर आता थोडंसं मी कॉन्टोर करत आहे.
कॉन्टोरिंग करताना कधीही वरच्या दिशेने करायचं, खाली नाही करायचं. जर तुम्ही खाली केला ना तुमचा फेस अजिबात चांगला दिसत नाही. वरच्या दिशेने आपण जेव्हा करतो ना फेसला लिफ्ट येतं आणि खूप जास्त चांगलं दिसतं. आता तुम्ही इकडे बघू शकता, हा माझा साईड जो आहे खूप लिफ्टेड वाटत आहे आणि इकडे काहीच अँगल वगैरे आपण काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे इकडे डेफिनेशन नाही आहे. आणि आता जेव्हा तुम्हाला डबल चिन असते ना तर त्याला सुद्धा तुम्ही हाईड करू शकता. कॉन्टोरिंग खालच्या दिशेने करायचं. चीकला नेकला जर तुम्ही कॉन्टोरिंग करत असाल तर तो खालच्या दिशेने करायचं. जेव्हा आपण खालच्या दिशेने करतो ना तर एक शॅडो क्रिएट होतो, म्हणजे एक सावली पडल्यासारखी दिसते आणि डबल चिन दिसत नाही. तर हे एक ट्रिक आहे त्याच्यामध्ये कॉन्टोरिंगमध्ये. जॉ लाईनला करताना खाली करायचं, चिक्सला करताना वरती करायचं. ओके. आता ह्यातलाच मी काय करणार आहे, ब्लश यूज करणार आहे. खूप सॉफ्ट असा शेड याचा आहे आणि प्लस हा खूप पिगमेंटेड सुद्धा आहे. आता लास्टली आपण हायलायटर यूज करणार आहे. ह्याच्यामधलाच हायलायटर आपण यूज करत आहे आणि मगाशी जो आपण कन्सिलरसाठी ब्रश यूज केला होता तो मी हायलायटरसाठी करत आहे, कारण हा कन्सिलर अँड हायलायटर ब्रश आहे F103. आता फेस मेकअप आपला ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, आयब्रो करणार आहे. आयब्रोसाठी मी ॲक्च्युली हा स्विस ब्युटीचा आयब्रो पॅलेट यूज करत आहे. याचा ॲक्च्युली टोपन तुटलेला आहे, पण हा खूप छान प्रॉडक्ट आहे. तुम्ही इथं बघू शकता, स्विस ब्युटी शेप माय आयब्रोज. तर हा आहे 01 आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला 3 शेड मिळतात. ग्रे, ब्लॅक, ब्राऊन मिळतो आणि प्लस आयब्रो वॅक्ससुद्धा मिळतं. आणि जर तुम्ही वॅक्स यूज केला ना तर अजिबात तुमचे आयब्रो जे हलणार नाहीत, अजिबात टिकून राहतात तसेच. तर त्यामुळे मी हा यूज करत आहे आणि मार्सचा हा अँगल ब्रश यूज करत आहे ह्याला सेट करण्यासाठी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मी काय करते, वॅक्समध्ये थोडंसं ब्रश डिप करते आणि पहिला थोडंसं लावून घेते आणि त्याच्यानंतर मी ग्रे शेड यूज करणार आहे टू फिल माय आयब्रोज. माझा जो शेड आहे तो जास्त डार्क ब्लॅक नाही आहे, त्यामुळे मी ब्लॅक अवॉइड करते. कारण एकदम जर तुम्ही ब्लॅक यूज केला ना तर खूप जास्त हेवी दिसतो आणि स्पेसिफिकली माझा शेड जो आहे तो ग्रे आहे, त्यामुळे ब्लॅक यूज करण्यात काही पॉईंट नाही. तर आता तुम्ही बघू शकता किती नॅचरल वाटत आहे. अजिबात वाटत नाही की तुम्ही खूप जास्त आयब्रोज असं केलेलं आहेत. नॅचरलच लुक दिसत आहे, पण ॲट द सेम टाईम इट्स लुकिंग व्हेरी गुड. आता नेक्स्ट रेकमेंडेशन फॉर आय शॅडो. तर मी हा NKचा निक्काचा ऑटम स्पाइस पॅलेट यूज करत आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही ब्राऊन शेड्स वगैरे सगळे आहेत, प्लस थोडंसं शिमरसुद्धा आहे. तर हा तुम्ही खूप वेरियस वेजमध्ये ह्याला यूज करू शकता. तर आपण आज एक न्यूट्रल आय मेकअप करणार आहे, त्यासाठी आपल्याला ब्राऊन शेड लागणार आहे. सो मी हा तुम्हाला पॅलेट रेकमेंड करत आहे. हा खूप चांगला आहे. त्याचबरोबर वेट अँड वाईल्डचा हा पॅलेटसुद्धा खूप छान आहे. जर तुम्हाला जास्त कलर्स यूज नाही करायचे असेल किंवा लाईटमध्ये तुम्हाला आय मेकअप करायचा असेल तर हा पॅलेटसुद्धा खूप छान आहे. सगळे न्यूड कलर्स आहेत, तर तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्याचंसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेन. सगळ्यात आधी मी एक लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे पूर्णपणे बेस करण्यासाठी. एक त्याच्यापेक्षा जास्त डार्क ब्राऊन शेड यूज करत आहे आणि हा आउटर कॉर्नरपासून मी आतमध्ये घेणार आहे. तर आता एजेसला थोडंसं सॉफ्ट करण्यासाठी परत हा ब्रश यूज करत आहे आणि लाईट ब्राऊन शेड परत घेऊन ह्याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता मी लाईट शेड यूज करत आहे इनर कॉर्नर आणि सेंटरसाठी.
तुम्हाला जर शिमर यूज करायचं असेल तर तुम्ही शिमरसुद्धा यूज करू शकता. मी काय करणार आहे, फक्त मॅट यूज करत आहे कारण मला तसा लुक हवा आहे. आता हाच फ्लॅट ब्रश यूज करणार आहे आणि जो डार्क ब्राऊन आहे तो मी थोडासा माझ्या लोअर लॅश लाईनसाठी यूज करणार आहे. आता काजलमध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, पण त्यातला जो करंटली मी यूज करत आहे आणि मला खूप आवडला तो म्हणजे हा प्लमचा काजल. हा खूप मस्त आहे, खूप पिगमेंटेड आहे. लेट मी जस्ट शो यू. तुम्ही बघू शकता हा किती डीप ब्लॅक शेड आहे आणि बटरी सॉफ्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही लावाल ना तर तुम्हाला लक्षात येईल हा किती स्मूथली ग्लाईड होऊन जातो. तर हा मला खूप आवडला आणि हा मी यूज करत आहे करंटली. अजून पण 1-2 ऑप्शन आहेत, लेट मी जस्ट शो यू. तर तुम्ही हा कॉलॉसल काजलसुद्धा यूज करू शकता. हा मेबेलिनचा आहे, प्लस हा शुगरचा ब्लॅक काजलसुद्धा खूप चांगला आहे. अँड अदर ऑप्शन इज ऑल्सो दिस कलर बार का काजल. हे पण खूप चांगले आहेत. हे चारही ॲक्च्युली खूप छान आहेत, पण करंटली मी हा यूज करत आहे तर हा सुद्धा खूप मस्त आहे. आता आयलायनरसाठी सुद्धा 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. सगळ्यात पहिला आहे तो हा के ब्युटीचा आहे आणि जो दुसरा आहे तो आहे शुगरचा मॅट आयलायनर. तर हा मॅट नाही आहे आणि हा मॅट आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं, तुम्हाला मॅट हवा असेल तर तुम्ही हा ट्राय करू शकता आणि एक रेग्युलर लायनर हवा असेल तर हा ट्राय करू शकता. दोन्हीही खूप चांगले आहेत आणि हे अराउंड 600पर्यंत काहीतरी असणार आहे दोन्हीची रेंज. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोणता हवा आहे. तर आज आपण मॅट आयलायनर यूज करणार. आता मस्करा जो मी यूज करणार आहे तो आहे हा ब्ल्यू हेवनचा मस्करा. हा खूप अफोर्डेबल आहे पण हा खूप छान आहे. मी हा यूज आणि ॲक्च्युली ही बॉटल जी आहे ती आता संपत आलेली आहे आणि मी हा रिस्टॉक नक्की करणार आहे कारण हा खूप छान आहे. तर हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता लास्टली आपण लिपस्टिक यूज करणार आहे. लिपस्टिकमध्ये ॲक्च्युली भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. अफोर्डेबल रेंजमध्ये इतके सारे ऑप्शन्स आहेत, पण करंटली जो मी यूज करणार आहे तो आहे हा नायकाचा लिपस्टिक. आणि मी युजली ना न्यूड लिपस्टिक यूज करणं जास्त प्रेफर करते कारण डेली वेअरमध्ये आपण रेड, पिंक, ऑरेंज असलं लावत नाही. मोस्टली न्यूड लिपस्टिक्सच यूज करतो. तर हा डेली वेअरसाठी खूप चांगला आहे आणि ह्याचा शेड आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर हा शेड आहे. तर हा खूप छान दिसतो माझ्यावरती, तर हा मी यूज करत आहे. आणि मैत्रिणींनो अजून एक प्रॉडक्ट तुम्हाला ॲक्च्युली दाखवायचा विसरले, तो म्हणजे मेकअप फिक्सर. तर मी यूज केलेला आहे हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर. ह्याच्याने तुमचा मेकअप जो आहे तो खूप लॉंग लास्टिंग राहील आणि प्लस हा खूप अफोर्डेबलसुद्धा आहे आणि चांगला आहे. तर ह्याचा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल, तर नक्की चेक करा. आणि आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल. सगळे प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत, तुम्ही बिंदास त्याला ट्राय करू शकता. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ड्राय स्किन टाईपसाठी सुद्धा मेकअप किट कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्की करू. आणि जे आता नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी शाउटआउट देणार आहे. ॲक्च्युली हे नाव करिश्मा आहे की गिरीश्मा आहे मला ॲक्च्युली कळत नाही आहे, पण आय थिंक स्पेलिंगमध्ये जी लिहिलं होतं, सो लेट्स ॲज्युम इट्स गिरीश्मा. सो थँक्यू सो मच गिरीश्मा. थँक्यू सो मच सानवी तामचीकर. थँक्यू सो मच पूनम. थँक्यू सो मच प्रणिता कुलकर्णी. थँक्यू सो मच सुजाता शिंदे. थँक्यू सो मच पूजा चालाक. थँक्यू सो मच माधुरी पाटील. रोझिना शेख. थँक्यू सो मच आराध्या गुरव. थँक्यू सो मच स्मिता
तकालीकर, थँक्यू सो मच सुवर्णा देशपांडे. सो गर्ल्स, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अँड गर्ल्स, वी आर सो क्लोज टू 50,000 सबस्क्रायबर्स. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा. नेक्स्ट मंथ माझा बर्थडे आहे अँड आय वॉन्ट की माझ्या बर्थडेच्या आधी लेट्स कंप्लीट 50,000 सबस्क्रायबर्स व्हेरी सून. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सबस्क्राईब करूनच जावा. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.